तीन षटकाचा सामना असेल. 18 चेंडूचा खेळ करायचा आहे. विनीत गोलिंग मारण्यासाठी सज्ज झालाय. जेएमपी वासुडे संघाकडून स्ट्राइक एंड वरती आशिषला पाहतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती समीर मरागजेला पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला सुरुवात होते. विनीत यार काय पद्धतीचा चेंडू होता. खोदून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे आलेला पहिला षटकार आशिष मरागजेच्या बॅट मधून. दिदे वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय आशिष मरागजे. पुन्हा गोलंदाज निघतोय विनीत आशिष मरागजे साठी. सुंदर 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 गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. 6 धावा आल्या 10 फलकावरती. 18 चेंडूचा खेळ करायचा आहे. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. जय भवानी कुसावडे संघ यजमान संघ खेळतोय मैदानाच्या आत. एकाच पंचायतीमधील आमने सामने खेळत आहेत. एका बाजूला वाशुटे तर एका बाजूला कुसावडे असा सामना चाललाय मैदानाच्या आत. पुन्हा निघतोय विनीत. ब्लॉकांचा चेंडू आता खोदून काढलाय. प्रशांत सपकाळ चेंडूची उचल करणार. फेकी करणार. 1 धाव मिळते. धाव संख्या 10 फलकावरती लागते. 7 या अंकावरती. याच्या आधीची मॅच पाहिली आपण. एनसीसी निवळी विपक्ष देवलाई देवूर संघानं बाजी मारली. पराभव स्वीकारायला लागला एनसीसी निवळी संघाला. भिवंडीवरून आलेला संघ होता एनसीसी निवळी. स्ट्राइक एंड वरती समीरला पाहतोय. एक हिटर फलंदाज समीर मरागजे. आधीचा जो सामना झाला होता तो पाहिला आपण. आता दुसरा सामना पाहतोय मैदानाच्या आत. सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षण झेल खाली येत आहेत. काय होते झेल सुटते. 1 धाव मिळते. दुसरी धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण होते. चुकी करतोय प्रशांत सपकाळ. झेल सोडतोय. 3 षटकाचा सामना आहे. जर संघाला विजय करायचा असेल अशा चुक्या करणं धोकादायक ठरू शकतं जेएमपी वाशुटे संघाला. समीर सारख्या फलंदाजाचा झेल सोडलाय प्रशांत सपकाळनं. धाव संख्या 10 फलकावरती 9 या अंकावरती. पहिलं षटक चालू आहे प्रगती पथावर. सुंदर फटका. गॅप सिलेक्शन आहे. कार्पेट बदल चेंडू निघून जातोय. नरसळी हातामुळे चेंडू अडलाय. काय पंच सीमा पार चौकार. नक्कीच 4 धावेने संघाची धाव संख्या वाढते. हमको नहीं ना पहचाने. 13 सुंदर फलंदाजी पाहायला मिळते समीरच्या माध्यमातून. समीर आणि आशिष पाहतोय आपण. स्ट्राइक एंड वरती समीर. नॉन स्ट्राइक एंड वरती आशिष. गोलंदाज निघतोय विनीत. 13 धावा 10 फलकावरती. पहिलं षटक चालू आहे प्रगती पथावर. एक मोठी मॅच पाहायला मिळेल मैदानाच्या आत. राजे आराव आणि जेएमपी वाशुडे असा सामना झाला. मस्त जुगलबंदी पाहायला मिळाली मैदानाच्या आत. सुंदर फटकाय. चेंडूला भिरकावलंय. छोटा क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषा पलीकडे. बघा पंच पांडे यांचा डान्स पहा. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे आलेला चौकार. धन्यवाद डीजे. धाव संख्या 10 फलकावरती लागताय 17 धावा. काहीस मागडं षटक पाहायला मिळालं विनीत सपकाळच्या माध्यमातून. 17 धावा खर्च केल्या. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये
समीर आणि आशिष. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते जय भवानी कोसवडे असंघाकडून. येणारे 12 चेंडू मागे कितपत धावा गोळा करणार जय भवानी कोसवडे असंघ. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय स्वतः कर्णधार प्रशांत सपकाळला पाहतोय. आशिष स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती समीर. गोलंदाज निघेल बाळा साळुंके यांच्या डाव्या बाजूने प्रशांत सपकाळला पाहतोय. आशिष साठी पहिला चेंडू पेस करणार प्रशांत सपकाळ. फुलटा चेंडू आहे, लॉलीपॉप चेंडू दिलाय, चेंडू जाईल वन बाउंड, निघून सीमारेषा पलीकडे आलेला चौकार. डीजे धाव संख्या 10 फलकावरती लागतायत 21 धावा. पहिल्या चेंडूवरती गणावती प्रहार केलाय, चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पलीकडे आलेल्या 4 धावा. 4 धावीने संघाची धावसंख्या वाढते. जय भवानी कोसवडे संघाची 21 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज निघेल प्रशांत सपकाळ. आशिष मराठीसाठी दुधाळी तरवार. चेंडू जातोय गली दिशेने, 2 क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावतायत. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे आलेला चौकार. डीजे सपकाळ. सुंदर फटका, चेंडूला विरकावलंय, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे आलेला षटकार. ठोकले सुंदर फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आत. आशिष आणि समीरच्या माध्यमातून 31 धावा लागल्या 10 फलकावरती. दुसरं षटक चालू आहे प्रगती पथावर. जेएमपी वासुडे संघाचा गोलंदाज प्रशांत सपकाळ निघतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, चेंडूला भिरकावून दिले, फेल खोपली रोडवर आलेला षटकार. काही समाग्र षटक हाताळतोय प्रशांत सपकाळ. सुंदर फलंदाजी पाहतोय आपण. आशिष सुंदर फटका, गल्ली दिशेने चेंडू होतोय, क्षेत्ररक्षण येतोय, जेल खाली, जेल सोडतोय, एकदा मिळते, चुकी करतोय गौरव, जेल सोडलाय. 38 धावा 10 फलकावरती. मोठ्या विकेटचा झेल सोडलाय. आशिष चाळके सारख्या फलंदाजाचा झेल सोडलाय. एक सोपा असा झेल हातामध्ये होता. पुन्हा एकदा गोलंदाज निघेल प्रशांत. सुंदर फटकाय, समीर मराठीच्या बॅटमॅन आलेला हा चौकार. डीजे 12 चेंडूचा खेळ संपलाय मैदानाच्या आत आणि 42 धावा लागल्या 10 फलकावरती. येणारे 6 चेंडू मागे अजून कितपत धावा गोळा करणारे सलामी वीर जय भवानी मित्रमंडळ कुसावडे आयोजित कोयना चषक 2025 आजचा दुसरा दिवस पाहतोय.
12 संघ खेळतायत या दिवसामध्ये. 12 संघामध्ये कोणता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आजच्या दिवसामध्ये लढत होईल. केदारशेठ पिंपरी संघाबरोबर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे कोण मानकरी ठरणार आजच्या क्षणापर्यंत आपल्याला समजेल. गोलंदाज निघतोय ज्ञानेश्वर. यार कबीरचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू हवेमध्ये साईल येतो. जेल खाली काय होते पाहायचाय आणि पहिला आदरा वाचलाय जय भवानी कुसावडे संघाला. आशिष येईल महागारी डीजे. धन्यवाद डीजे. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. आशिषच्या माध्यमातून सुंदर फलंदाजी केली होती. 28 धावांवरती बाद झालाय. वैदिक 28 धावा ठोकल्या या फलंदाजानं आशिष मरागजेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय दर्शनला पाहतोय. आधीच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला या खेळाडूनं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दर्शन. गोलंदाज निघेल ज्ञानेश्वर सप्पाळ. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे आलेला षटकार दिली. धन्यवाद डीजे. पहा आर्यन फ्रेंड फाउंडेशन आयोजित खुशखबर खुशखबर खुशखबर. नक्कीच आपल्याला ह्याच मैदानावरती आर्यन फ्रेंड फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2025 पर्व 14वे असेल. गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी ते रविवार दिनांक 9 फेब्रुवारी दरम्यान आर्यन प्रीमियर लीग मध्ये खेळाडूंना सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपली नोंदणी आज अर्ज भरायचा आहे. आज नक्कीच संध्याकाळपर्यंत लिंक नक्कीच पडेल. आर्यन फ्रेंड फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग. सर्व खेळाडूंना विनंती आहे या संधी सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. ज्या खेळाडूला खेळायचं असेल या लीग मध्ये तर संध्याकाळपर्यंत लीग पडेल त्याच्यावर आपण आपला फॉर्म भरायचा आहे. गोलंदाज निघतोय ज्ञानेश्वर. सुंदर फटकाय. सुशांत आलाय मैदानाच्या. एक धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 49 धावा. 2 विकेटचं पतन. 49 धावा 10 फलकावरती. काय बॅटिंग पाहायला मिळाली जय भवानी कुसावडे संघाकडून. वैयक्तिक 28 धावांवरती खेळ होता. आशिष मरागजे सुंदर फलंदाजी केली या खेळाडूनं. एक जुना खेळाडू होता आशिष मरागजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय सुशांत सपकाळ. सुंदर फटकाय. भिरकावून दिलाय चेंडू. पेन खोपले रोडला जेवून चेंडू पडलाय आणि 6 धावा षटकार डीजे. धाव संख्या 10 फलकावरती लागतात. 55 धावा. डबल पंजा. काहीच खराब गोलंदाजी पाहायला मिळाली JMP वासोडे संघाकडून. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. 18 ओके. धाव संख्या 10 फलकावरती लागते. 55 धावा. 3 षटक संपले. 18 चेंडूचा खेळ झालाय. खुशखबर खुशखबर. आर्यन फ्रेंड फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग ही येत्या 9 फेब्रुवारीला या वडवळच्या क्रीडानगरीवर सुरू होणार आहे. आर्यन फ्रेंड फाउंडेशन आर्यन प्रीमियर लीग म्हणजे कोयनेचा वर्ल्ड कप समजली जाणारी अशी स्पर्धा. या स्पर्धेचं
पर्व हे मला वाटतं 16वं पर्व असेल. खरंच जेव्हा कोयनेमध्ये पहिल्यांदा प्रीमियर लीग भरवली त्यापासून सातत्य टिकवले ते आर्यन फ्रेंड फाउंडेशननं. आणि ही स्पर्धा येत्या 9 फेब्रुवारीला याच मैदानावर खेळली जाणार, 6 फेब्रुवारीला याच मैदानावर खेळली जाणार आहे. तरी माझं सर्व खेळाडूंना विनंती असेल की सर्वांनी या स्पर्धेतील लिंक आलेली आहे त्याचा फॉर्म आपला ऑनलाईन भरायचा आहे सर्व खेळाडूंनी. आणि या स्पर्धेची सर्वांनी या स्पर्धेत खेळाडूंनी भाग घेऊन आर्यन फ्रेंड फाउंडेशनला सहकार्य करायचंय. आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असेल 19 जानेवारी. तरी सर्व खेळाडूंनी या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. कोयनेची वर्ल्ड कप समजली जाणारी अशी स्पर्धा येत आहे आपल्या भेटीला 6 फेब्रुवारीला या वडवळच्या क्रीडा नगरीवर. तरी सर्व खेळाडूंनी या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. ज्या मंडळाने सातत्य टिकवत गेले 16 वर्ष ही स्पर्धा भरवली आहे त्यामुळे सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. 18 चेंडूचा खेळ झालाय. मैदानाच्या आतमध्ये 55 धावा ठोकल्यात. जय भवानी कुसावडे अ संघानं 56 धावांचं लक्ष्य आहे. जेएमपी वासुडे संघाला 18 चेंडू 56 धावा गोळा करायचे आहेत. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये साहिल आणि विनीत हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 56 धावांचं लक्ष्य आहे. कशा पद्धतीने टार्गेट चेस करणार हे दोन फलंदाज मैदानाच्या आत. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय. आदित्य गोलंदाज निघालाय. आदित्य काहीसं चेंजिंग केलंय. जय भवानी घुसावडे संघानं अनिरुद्ध टाकत होता आधीच्या मॅचला प्रथम फर्स्ट बॉलिंग. आता चेंजिंग केलंय, काहीतरी प्लॅनिंग असेल जय भवानी घुसावडे संघाचं. आदित्य येतोय. 56 धावांचं लक्ष्य आहे. सलामीवीर स्ट्राईक एंडवरती साहिल, नॉन स्ट्राईक एंडवरती विनीत. जय भवानी घुसावडे संघाकडून गोलंदाज निघालाय आदित्य. बाळा साळुंके पंच यांच्या उजव्या बाजूनं 56 धावा गोळा करायचे आहेत. 18 चेंडू मागे. पहिला चेंडू पेस केलाय. कार्पेट पद्धतीने चेंडू खेचलाय. संघाच्या अकाउंटला सुरुवात होते एका धावेनं. जेएमपी वासुडे संघाच्या 56 धावा गोळा करायचे आहेत. हाणामारी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील या दोन फलंदाजांना. मोठं टार्गेट आहे. 56 धावांचं लक्ष्य. गोलंदाज निघतोय आदित्य. शॉर्ट पिच चेंडू आहे. संधी सोडणार नाही. चेंडूला भिरकावलंय. 1 बॉल. सीमारेषा आला पलीकडे. षटकार. हायवा कॅच पकडले. कोण आहे तो फिल्डर? वीर मरागजे यांना जेल पकडल्या. प्रसाद मरागजे आपले 100 रुपये कॅश प्राइज घेऊन यायचे आहे. आणि संकेत कदम असे 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. हा, संकेत कदम कुठे आहेत? संकेत कदम यांना सुद्धा सांगा. ओके ओके, चला वीर यायचं आहे. आपण 200 रुपये कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. पळतच आलाय गडी. गोलंदाज निघतोय आदित्य. फुल टच चेंडू आहे हवेमध्ये. सुशांत सपकाल येणार आहे जयकाली. चुकी करणार नाही. मोठा आदरा बसलाय. विनीत सपकाल माघारी तिथे. मरागजे मंडळाचे खजिनदार. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय. प्रशांत सप्पा. 200 रुपये द्यायचे आहेत त्याला. लाऊड अपील केली होती. अपील ठटाळले पंचांनी.
धाव संख्या 10 फलकावरती लागते 8 धावा 10 फलकावरती. चला 200 रुपये घेतलेत. आता संख्याचं आपलं भागलं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आदित्यच्या माध्यमातून. मोठा आदरा बसलाय. विनीताला माघारी. गोलंदाज निघेल आदित्य. शॉर्टपिच चेंडू आहे. संधी आहे. चेंडू जाईल 1 बाउंस 2 बाउंस सीमारेषा पलीकडे आले. डीजे संख्या 10 फलकावरती लागते 12 धावा 10 फलकावरती. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते साहिल आणि प्रशांत. 12 धावा लागले 10 फलकावरती. आदित्य शॉर्ट पिच चेंडू आहे. खेचून काढलाय. समीर येतोय चेंडू मागे. चेंडू उचलणार फेकणार. 1 धाव मिळते. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकांतीनं JMP वासोडे संघाची एका विकेटच्या पतनानंतर 13 धावा 10 फलकावरती लागल्यात. येणारे 12 चेंडू मागे 43 धावींची गरज. मोठे फटके मारावे लागतील. हाणामारी करावी लागेल. चमत्कार करावा लागेल JMP वासोडे संघाला. नवीन गोलंदाज अनिरुद्ध. नवीन गोलंदाज येतोय अनिरुद्ध मराठे. 12 चेंडू आणि 43 धावींची गरज आहे विजयासाठी JMP वासोडे संघाला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहतोय साहिल. एका बाजूला प्रशांत. अंडर 19 गोलंदाज पाहतोय आपण अनिरुद्ध मराठे पंचांच्या डाव्या बाजूने. सुंदर 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 गोलंदाजी पाहायला मिळते. अनिरुद्धसाठी त्याचे बंधू वैभव मराठे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. प्रत्येक विकेटसाठी नक्कीच वैभव यांच्याकडून 200 रुपयाचा कॅशबॅक आलाय प्रत्येक विकेटसाठी. गोलंदाज निघेल अनिरुद्ध. एसट्या उद्ध्वस्त होतात. ज्या खेळाडूसाठी जाळे रचलं होतं जय भवानी कुसवडे संघानं तो फलंदाज जाळ्यामध्ये अडकलाय. एसट्या उद्ध्वस्त होतात. फलंदाजी माघारी. डीजे धन्यवाद. काय गोलंदाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आत. ज्या खेळाडूसाठी जाळे रचलं होतं तोच खेळाडू माघारी आलाय साहिल. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय ज्ञानेश्वर सपकाळ. 56 धावींचं लक्ष्य आहे. मोठं आव्हान आहे. कशा पद्धतीनं चेस करतायत. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. 1 धाव मिळते. श्रीकांत विवराम मराठे साहेबांच्या माध्यमातून अनिरुद्धसाठी रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आमच्या इथं जमा झाले. तसेच वैभव मराठे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आहेत. हा चला वैभव मराठे आपण पैसे घेऊन या ठिकाणी यायचं आहे. पैसे आणायचे आहेत. नवरदेव JSW मधलं मॅच पाहताय का? यायचं आहे. वाईट चेंडू टाकतोय. अवंतर धाव मिळते. अवंतर धावीने संघाची धाव संख्या वाढते 14 धावा 15 धावा
400 रुपयाचा कॅश प्राइज जमवलाय या गोलंदाजानं. सुंदर फटका, गली दिशेने चेंडू जातोय. समीर महाराज चेंडू वरती येतोय, चेंडू उचलणार, फेकणार. एकच धाव, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 16 धावा धावफलकावरती. 400 रुपयाचा कॅश प्राइज जमवलाय या गोलंदाजानं. नवोदित गोलंदाज आहे, अनुभव कमी आहे. कशा पद्धतीनं अनुभव वाढवणार ह्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला त्यानं दाखवलंय. नो चेंडू घोषित केलाय पंचानी. पांडे सरांच्या माध्यमातून आलाय नो. फ्रीड असेल, संधी असेल खेळाडूला, फलंदाज ज्ञानेश्वर सपकाळला संधी असेल. फ्रीडचा चेंडू आहे. पुन्हा एकदा निघतोय अनिरुद्ध. 17 धावा झाल्यात धावफलकावरती. शॉर्ट पिच चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये आहे. सुशांत सपकाळ येतोय जेल खाली. सुंदर हा, वैभव महाराज यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाले. असे 400 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाले त्या ठिकाणी. श्रीकांत मरागजे आणि वैभव मरागजे यांच्याकडून 200 रुपये कॅश प्राइज झाले विकेट साठी. ह्या खेळा गोलंदाजाला अनिरुद्ध मरागजे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चला 200 रुपये अजून जमा करायचे. 600 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाले. वैभव यांच्याकडून 400 रुपये आले. 600 रुपये जमा झाले त्या ठिकाणी. बक्षिसांची खैरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जय भवानीच्या सर्व स्वयंसेवकांकडून आपल्याला ही प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्याकडून मेजवानी आहे. बघा बघा, प्रवीण लक्ष्मण मरागजे, प्रवीण लक्ष्मण मरागजे यांच्याकडून 200. 6 चेंडू आणि 38 धावा. बघा टोटल 800 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय. बाय बाई बा अनिरुद्ध, 800 रुपये आपण जमवले आजच्या दिवसामध्ये. कामावर जर गेले असतात तर 800 रुपये पण नसते जमवले. नवीन गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज, बऱ्याच वर्षाचा अनुभव पाठीशी असे गोलंदाज गणेश मरागजे यांना पाहतोय. गोलिंग मार्गवरती सज्ज झालेत. वैयक्तिक पहिलं संघावरून तिसरे षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू आणि 38 धावांची गरज. 38 धावा, 6 चेंडू, 6 चेंडू, 38 धावा. स्ट्राईक वरती. चला देवलाई देऊ संघाचा संघनायक आपण या कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे. टॉस का बॉक्स या ठिकाणी यायचा आहे. देवलाई देऊ संघाचा संघनायक. आरती धावा पाहिजेत. खरंच गोलंदाजी करताय. वाईट चेंडू, पंच पांडे डान्स करतायत. सुंदर फटका, कार्पेट पद्धतीने चेंडू खेचलाय. अदू आहे त्या ठिकाणी. चेंडू उचलतोय, फेकतोय. एकच धाव मिळते. धाव संख्या धावफलकावरती लागते ती 20 धावा. 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गणेशजी मरागजे. सुंदर फटकाय. समीर आहे चेंडू वाले. काही गरज नव्हती. जाग्यावर थांबून चेंडू कलेक्ट झाला असता. चेंडूवरती धावून गेले. चेंडू पडला, उचली घेतली, चेंडूला निघून गेला सीमारेषा बाहेर. 4 धावींसाठी 24 धावा. 24 धावा धावफलकावरती. सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये. आजू आहे जेल खाली. सुंदर जेल. कॉलिंग महत्वाचं आहे मित्रांनो. झेल पकडलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. आदित्य. आदित्यला पाहतोय. नवीन फलंदाज शिदे सपकाळ आणि मिलिंद कदम. आपण कुठं असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचंय. शिदेजी सपकाळ यानंतर एक मोठी मॅच आहे. सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायचा आहे. चला देवलाई देऊ संघ संघनायक भाऊ देवरे याचे आपण
धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. शेवटचा षटक आहे दर्शन. 800 रुपयाचं कॅश प्राइज जमवलंय अधोनी. अनिरुद्धनं 800 रुपयाचं कॅश प्राइज जमवलंय. जवळजवळ मॅच एका बाजूला झुकते बघा. चेंडू हवेमध्ये आहे. दर्शन येतोय जेल खाली. जेल सोडतोय. जवळजवळ जय भवानी कोसावडे संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. नॉट आउट जय भवानी कोसावडेचा अष्टपैलू खेळाडू ज्यानं 28 धावांची भारदार बारी खेळला असा आशिष मरागजे याचा आहे. कमान द स्टेज आशिष मरागजे आणि अनिरुद्ध मरागजे आपण सुद्धा इकडे यायचंय. 800 रुपये जमा झालेत आमच्याकडे. आता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार जातोय जो एक भारतात अशी खेळी गेली 3 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने 28 धावांची अशी तुफानी खेळी गेली. तो जय भवानी संघाचा खेळाडू आशिष मरागजे याला सामनावीरचा पुरस्कार देतील. सामनावीरचा पुरस्कार देतील विलासदादा मरागजे. मी त्यांना विनंती करतो आपण त्यांना सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. तसंच माजी सैनिक मधुकर दादा मरागजे यांना देखील विनंती करतो आपण दोघांच्या हस्ते त्यांना सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि 800 रुपये सुद्धा द्यायचे. एक चांगली गोलंदाजी केली अनिरुद्ध मरागजे याला कॅश प्राइज वैभव मरागजे यांच्याकडून 400 रुपये. प्रवीण वैभव महाराज यांच्याकडून 400 रुपये तसेच प्रवीण महाराज यांच्याकडून 200 आणि श्रीकांत महाराज यांच्याकडून 200 अशा 800 रुपयाचे कॅश प्राइज आले. ते देखील अनिरुद्धला द्यायचे. हॅलो चला सिद्धेजी सप्पा याचं सिद्धेजी सप्पा आणि मिलिंद कदम एमके याचं आपण